एक वेळ अशी मटार पनीरची भाजी ना नक्की बनवून बघा. तर त्यासाठी मी पनीर पण इथे घरीच बनवून घेतलेलं आहे. अर्धा लिटर दुधापासून मी पनीर बनवले. नंतर छान त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत आणि 1 वाटी मटार पण घेतलेला आहे. तर ग्रेव्हीसाठी इथं 2 मोठे रफली चिरून घेतलेले कांदे छान भाजून घ्यायचेत. नंतर 2 मोठे टोमॅटो आणि थोडंसं ओलं नारळ पण घेतलेलं आहे. ओल्या नारळाच्या ऐवजी तुम्ही इथे ना काजू पण वापरू शकता. नंतर छान ते आपल्याला भाजून घ्यायचे, थंड करून घेऊन त्याची ना छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. नंतर कढई घ्यायची, कढईत तेल टाकायचे. इथे मी 1 चमचा लाल तिखट, हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. ते आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर आपले वाटण वाटून घेतलेलं ते पण टाकायचं. छान तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही ना इथे परतवून घ्यायची आहे. छान तेल सुटलेलं आहे. त्यात मी इथे ना पनीरचा सुहाना मसाला पण टाकलेला आहे 2 चमचे. तेही छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथं माझ्याकडे क्रीम नव्हती म्हणून ना मी दुधावरची साय घातलेली आहे. तर छान परत आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि पनीर आणि आपला वाटाणा टाकून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यात मी गरम पाणी ॲड केले. गरम पाणीच ॲड करायचं. नंतर 10 मिनिट आपल्याला छान आपली भाजी शिजवून द्यायची आहे. वरतून कोथिंबीर घालायची आहे. तयार आहे आपली मस्त अशी मटार पनीरची भाजी. नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.